स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। एका 22 वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून चाकू आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। मृतक शोएब खान अमीन खान याचा लग्नात नाचण्यावरून आरोपींशी वाद झाला होता। हाच राग मनात धरून बर्डे प्लॉट येथील जोशी लेआउटमधील मैदानात आरोपींनी शोएबला गाठले। आरोपींनी संगनमत करून शोएबवर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने हल्ला केला। त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला। या प्रकरणी मृतकाचा मामा मोहम्मद साबिर शेख मुसा यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली। पोलिसांनी शेख आफताब, फैजान खान, शेख तालिब रा खामगाव आणि शेख रफीक रा अकोला याच्या मुलावर भारतीय न्यायसंहितानुसार कलम 103(1), 118(2), 115(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत। या संदर्भात माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपींच्या अटकेसाठी 4 पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे। काल दिनांक 25/4/26 रोजी पोस्टी शिवाजीनगर हद्दीमध्ये बर्डे प्लॉट येथे मुलांच्या आपसी वादातून मारहाण झाली। त्यामध्ये शोएब या नावाचा मुलगा हा जखमी होऊन मरण पावलेला आहे। तर त्याबद्दल पोस्टी शिवाजीनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीच्या शोधकामी 4 पथकं रवाना करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक लोढा साहेब, ADPO श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करून आरोपीचा शोध सुरू आहे व पुढील तपास चालू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।